तुमच्यासोबत तुपाची रेसिपी शेअर करणार आहे। आणि हे तूप आता बनवताना याला विरजण लावायची गरज नाही, दह्याची गरज नाही, दही लागतं आपल्याला विरजणाला, त्याची गरज नाही। आणि ब्लेंडर पाहिजे नाही, मिक्सर पाहिजे नाही, रळी पाहिजे नाही, काहीच नाही। एकदम सोप्या पद्धतीने हे तूप तयार होतं। फक्त आपल्याला साय हवी। आता इथे मी 8 दिवसाची माझ्याकडे साय होती, ती जमा करून ठेवलेली होती। आणि तुम्ही 8 ते 10 दिवसाची साय घेऊ शकता। जास्त दिवसाची घेतली तर ती कशी खराब होते आणि तूप पण त्याचं चांगलं वाटत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त 8 दिवसाची साय तुम्ही घेऊ शकता। आणि ही साय जमा झाली की काय करायचं, आपल्याला ज्या दिवशी तुम्हाला तूप बनवायचं आहे त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री तूप बाहेर काढून ठेवायचं, आपल्या रूम टेम्परेचरवर ठेवायचं। आणि सकाळी उठल्यावर तुम्ही दिवसातून कधीही तूप बनवू शकता त्याचं। आणि इथे पहा, बस डायरेक्ट ते जी साय असते ती एका भांड्यात घ्यायची आणि बस त्याला उकळू द्यायचं मंद आचेवर। आणि जेव्हा ते उकळत आलं, याप्रमाणे असं तूप सुटायला लागलं त्या साईचं, की थोडंसं त्यामध्ये चिमटभर मीठ टाकायचं, जेणेकरून जे तूप आहे ते छान असं रवाळ असं बनतं। आणि इथे पहा, हळूहळू तूप यायला लागलं आहे आणि जी बेरी आहे ती खाली बसायला लागली आहे। आणि मध्ये मध्ये याला कंटिन्यू फिरत राहिलं की ती जी बेरी आहे ती खाली लागून राहत नाही भांड्याला। आता इथे तूप रेडी आहे छानपैकी। आणि पहा, आता मी याला गाळून घेते आणि गाळणं झालं की मग आपल्याला एकदम छान असं तूप रेडी मिळतं। आणि जी बेरी आहे ती पण भांड्याला लागत नाही आणि छानपैकी ते सिंपल पद्धतीने तूप तयार होत आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही सिंपल आणि इझी अशी तुपाची रेसिपी, तर नक्की मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।